आज आपण आलेलो आहोत एक अशाच नवीन ठिकाणी। ते ठिकाण म्हणजे गोरक्षनाथ गड या ठिकाणी। आणि विशेष म्हणजे 2013 पासून आम्ही जी गड भटकंती करीत होतो त्यातील माझे जुने मित्र हर्षल जोशी हे पण आज माझ्यासोबत आहे आणि फार वर्षानंतर हे पुन्हा माझ्यासोबत आज ट्रेकिंगसाठी आहे। तर आम्ही अजून धमाल ट्रेक करणार आहोत। तर आज आपण आलेलो आहोत जे गोरक्षनाथ गड जे आहे हे मांजरसुंबा या गावाच्या हद्दीमध्ये आपल्याला म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतं। तर या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की जे आपले नवनाथ जे आहेत त्यामध्ये हे गोरक्षनाथ आहेत त्यांचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। एक उंच टेकडीवरती असल्यामुळे याला गोरक्षनाथ गड पण असं म्हटलं जातं। तर मंडळींनो, आपण या संपूर्ण गोरक्षनाथ गडाचे चित्रीकरण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहे। आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला जोशी सर, आता आपण जाऊया मंदिरामध्ये दर्शन घ्यायला। गर्भगिरी डोंगर रांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे। नाथ संप्रदायाचा उदय व विकास याच पट्ट्यात झालेला आढळतो। राष्ट्रसंत तनपुरे महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ, गव्हाणे बाबा, खंडोजी बाबा आदी संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। गोरक्षनाथ गड ते डोंगरकिनी या दरम्यान ही डोंगर रांग गर्भगिरी म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी असलेल्या मोहाटदेवी याच डोंगर रांगेत विराजमान आहे। नाथ संप्रदायात या डोंगर रांगेला विशेष महत्त्व आहे। गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला असा उल्लेख आपल्याला पुराणांमधून आढळतो। परंतु त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून तो डोंगर पुन्हा जसा होता तसा केला। हा डोंगर म्हणजे गर्भगिरी डोंगर आहे। गर्भगिरीच्या याच डोंगर रांगांमध्ये नवनाथांनी वास्तव्य केले। त्यांच्या लीला चमत्कार याच भागात झाल्या। त्यामुळे नवनाथांच्या पोथीतही गर्भगिरीचा उल्लेख आढळतो। तर नवनाथांची पोथी महाराष्ट्रातील बहुतांश गावात वाचली जाते। श्रावण महिन्यात त्याचे पारायण होते। नाथ हे सिद्ध होते, त्यामुळे त्यांच्या कथेचे हेच चमत्कार आपल्याला नवनाथाच्या कथेंमध्ये ऐकायला भेटतात। तर मंडळींनो, आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला गोरक्षनाथांच्या पादुका ठेवलेल्या पाहायला भेटतात आणि याच समोर आपल्याला गर्भगृहामध्ये गोरक्षनाथांची सुंदर सुबक अशी मूर्तीही या ठिकाणी पाहायला भेटते। मंदिराच्या भिंतीवरती आपल्याला आतील बाजूस ठिकठिकाणी कोनारे म्हणजे देवकोष्टके काढलेले पाहायला भेटतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला विविध देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्याही या ठिकाणी पाहायला भेटतात।
गोरक्षनाथ मंदिराच्या शेजारीच आपल्याला अतिशय प्राचीन असं खंडोबा मंदिरही पाहायला भेटतं. हे मंदिर अतिशय प्राचीन असून हे मंदिर आपल्याला एक छोट्या दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आपल्याला खंडोबारायांची मूर्तीही या ठिकाणी ठेवलेली पाहायला भेटते. या मंदिरातील दुसरं वैशिष्ट्य असं की ह्या खंडोबा मंदिरासमोर आपल्याला एक अतिशय जमिनीमध्ये खोल भागात असलेलं होमकुंड पाहायला भेटतं आणि विशेष म्हणजे या होमकुंडावरतीही एक आपल्याला छोटंसं मंदिर उभारलेलं या ठिकाणी पाहायला भेटते. मंडळींनो, हा आहे मंदिराचा बाह्य भाग आणि या ठिकाणावरून आपल्याला मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसरही निहाळता येतो आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा आपल्याला मंदिराचा बाह्य भाग ठेवलेला पाहायला भेटतो. हे आहे मंदिर परिसराचे मुख्य प्रवेशद्वार. पूर्वी जी पायवाट होती ह्या वाटेने लोक ह्या गडावरती चालत येत असेत. ते लोक याच प्रवेशद्वाराने मंदिर परिसरामध्ये प्रवेश घेत असेत. आत्ता आपल्याला गडावरती डायरेक्ट गाडीने येता येते आणि त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या रस्त्याने गडावरती येण्यासाठी प्रवेशद्वार बनवलेले पाहायला भेटते. तर तुम्हाला नगर जिल्ह्यातील विविध अशा सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तरी आपण एक वेळ सर्व व्हिडिओ अवश्य पहा. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो अहमदनगर जिल्ह्यातील गोरक्षनाथगड या ठिकाणी. तर संपूर्ण गोरक्षनाथगडाचे चित्रीकरण आपण आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.